यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी जन आक्रोश आंदोलन आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्यासमोर करण्यात आलं। यावेळी आरोपीचा पुतळा बनवून फाशी देण्यात आली। या आंदोलनात पनवेल विधानसभेतील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, शाखा प्रमुख, महाविकास आघाडीच्या अंगीकृत संघटना पदाधिकारी व महिला आघाडी आदी मान्यवर उपस्थित होते। फाशी द्या, 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 निर्णय द्या, निर्णय द्या, महिलांना निर्णय द्या, न्याय द्या, फक्त तुमचं 1,500, फक्त तुमचं 1,500, हे बघता अशा पद्धतीचा प्रकार जो झालेला आहे, कुठेतरी मिसमॅनेजमेंटचा लकीनं त्याच्यामध्ये दिसून येतो। मुलींना टॉयलेटकडे नेण्यासाठी त्या ठिकाणी पुरुषाची नियुक्ती होते, हाच मुळात चुकीचा आहे। कटाक्षानं या कामगिरीसाठी महिलांचीच नियुक्ती असली पाहिजे। आणि हे सारं होत असताना 13 तारखेला हा प्रकार घडला आणि तदनंतर साधारण 17-18 तारखेपर्यंत तो दडपण्याचा प्रयत्न झाला। हे अतिशय वाईट आहे। शाळा कुठल्या मॅनेजमेंटची आहे, कोणत्या संस्थेचे पदाधिकारी आहेत हे महत्वाचं नाहीये। महत्वाचं शाळेतले विद्यार्थी सुरक्षित असले पाहिजेत। त्यांच्या सोबत अशा पद्धतीचा प्रकार घडल्यानंतर खरं तर शाळेच्या सगळ्या HODना त्या ठिकाणी टर्मिनेट करायला हवं होतं आणि स्वतः पोलिसांमध्ये या ठिकाणी हा प्रकार दाखल करणं गरजेचं होतं। पण कुठेतरी एक मिथ्या विचार हा आहे की आपली बदनामी होईल, शाळेची बदनामी होईल। माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्पष्ट मत आहे, अशा प्रकारचा इन्सिडेंट झाल्यानंतर जो कुणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल त्या नराधमाला पहिल्यांदा त्याच्यावर ऍक्शन होणं गरजेचं आहे। ज्या मुलींना किंवा ज्या पालकांना हा सारा नरक यातना भोगण्याची वेळ आली, त्यांना आपण कसं रिलॅक्सेशन देऊ शकू, कशी मदत करू शकू, हा दृष्टिकोन शाळा व्यवस्थापनानं घेणं गरजेचं आहे। आणि पोलिसांनी दुर्दैवानं त्या ठिकाणी आपण बघतोय की बदलापूर पोलीस स्टेशनच्या सिनियर PI ह्या महिला होत्या आणि एक महिला सिनियर PI असतानाही 12-12 तास जर पालकांना या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यासाठी ताटकळवलं जात असेल, 2-3 दिवस हा गुन्हा दडवण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याच्यापेक्षा दुर्दैवी आणखी कुठलीही बाब असू शकत नाही। आमची स्पष्ट मागणी आहे, या नराधमाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे। त्याला फाशीची सजा होईल अशा पद्धतीची कलम लावली गेली पाहिजेत आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई केली गेली पाहिजे। जो चालढकलपणा गुन्हा नोंदवण्यामध्ये झाला, तशा पद्धतीचं कामकाज, तशी परिस्थिती या गुन्ह्याच्या न्यायालयीन बाबीमध्ये होऊ नये। आणि खऱ्या अर्थानं ह्या साऱ्याचा आपण जर विचार केला तर काल अकोल्यामध्ये प्रकार उघडकीला आलेला आहे, लातूरमध्ये आलेला आहे, नाशिकला आलेला आहे। सारं का होतं तर कुठेतरी गुन्हेगारांना या ठिकाणी कव्हर दिलं जातंय, संरक्षण दिलं जातंय, अशा पद्धतीची भावना या गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्याच्यातून हे प्रकार वाढीला लागलेले आहेत। एका बाजूला राज्यामधल्या कोट्यावधी बहिणींना माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयाचं वाटप करण्याचा जल्लोष चालू असताना, दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या ह्या बहिणी, त्यांच्या मुली सुरक्षित राहतील याच्या बाबतीत काळजी सरकार घेत नाहीये। दुर्दैवी आहे। या घडल्या प्रकाराचा महाविकास आघाडीच्या वतीनं, समस्त पनवेलकरांच्या वतीनं जाहीर निषेध करतो।
जनतेची मागणी अशी आहे की जे आज महाराष्ट्रावर जे एवढे गुन्हे चालू आहेत आणि आता एकाच दिवशी जवळ 4-5 ठिकाणी लहान मुलींवर जो अत्याचार होतोय, असे महाराष्ट्रावर कितीतरी अत्याचार झालेत. याच्यावर सरकारने सुद्धा डोळे झाकपणा केलेले आहे. त्यांना फक्त त्यांची इलेक्शनची पडलेली आहे, पण जनतेचं काही पडलेलं नाही. आता लाडकी बहीण काढली, हे बहिणीची ही मुलं कोणाची आहेत? लहान मुलं आहेत, ही पण बहीणच आहे. ह्याचा विचार सरकार करत नाही. सरकारला माहिती आहे, काल तिथे मंत्री येऊन गेले, पण निर्णय घेत नाही. म्हणून अशा नराधमांना फाशीची शिक्षा देणं गरजेचं आहे. ही आमच्या सर्व जनतेची इच्छा आहे की सरकारने कठोर कारवाई करावी, नाहीतर त्या पाय उतार व्हावं, ही सगळ्याची इच्छा होती. आपण बघाल सातत्याने राज्यामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय. तसंच बाल लैंगिक अत्याचारामध्ये सुद्धा राज्य हे पहिल्या नंबरवर आहे. आणि असं बघाल तर मी तर ठामपणाने सांगेन की राज्यकर्त्यांचं राज्याकडे लक्ष नाही आहे. खऱ्या अर्थाने अशा या फसव्या योजना काढून महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकून महिलांचं जे काय प्रतिक्रिया आहेत, महिला म्हणतात आम्हाला 1500 रुपये नको आहेत, आम्हाला सुरक्षा हवी आहे. राज्यामध्ये सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार, लहान मुलींवर होणारे अत्याचार हे राज्याच्या हितासाठी अतिशय घातक आहेत. आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आपल्या मुली शाळेत जातील, पण त्या सुरक्षितरित्या घरी येतील का, असा सुद्धा प्रश्न पडलाय. काल मध्ये आपण बदलापूरमध्ये बघाल, घटना घडल्यानंतर अनेक लोक रस्त्यावर आले आणि प्रामुख्याने महिला रस्त्यावर आल्या आणि त्यांची मागणी एवढीच होती, आम्हाला 1500 रुपये नको आहेत, आम्हाला सुरक्षा हवी आहे आणि त्या आरोपीला त्वरित फाशी द्यावी अशी आणि खरंच जरब बसण्याची गरज आहे. महिलांची अशी मागणी होती. परंतु तुम्ही एका दिवसामध्ये लॉकडाऊन लावू शकता, एका दिवसामध्ये तुम्ही सरकार बदलवू शकता, एका दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता, मग एका दिवसामध्ये तुम्ही आरोपीला फाशी का देऊ शकत नाही? खऱ्या अर्थाने जर अशा एखाद्या आरोपीला त्वरित फाशी दिली गेली, फास्ट ट्रॅक मध्ये केस चालून, तर या जे झालेले जे काय सातत्याने हे महिलांवर अत्याचार हे कुठेतरी थांबतील. आम्ही म्हणून राज्याचे जे काही गृहमंत्री आहेत ते दिल्लीवारी एवढी करतात की त्यांचं राज्यावर बिलकुल लक्ष राहिलेलं नाहीये. राज्यावर प्रशासनावर जी काय पकड हवी असते आणि आरोपींवर जी काय जे गुन्हेगारी वृत्तीचे जे काही लोक असतात त्यांच्यावर जी काही जरब हवी असते ती बिलकुल राहिलेली नाही. म्हणून सातत्याने या अशा घटना घडतात. ह्या नाकर्त्या राज्यकर्त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्हाला फुल टाइम गृहमंत्री असलेला ज्याच्या राज्याकडे लक्ष आहे असा गृहमंत्री आम्हाला हवा आहे. या ठिकाणी पनवेल महाविकास आघाडी यातर्फे आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी करतो. धन्यवाद. गोष्ट आहे, खरं तर काल बदलापूरमध्ये घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे. आपण जर बघितलं आता राज्यामध्ये आपण यशस्वी शिंदेच्या प्रकरणापर्यंत बोलत होतो की यात ती तरुणी सुरक्षित नाही, तर आज वाईट वाटतंय, खेद वाटतोय की या ठिकाणी 3 वर्षाची मुलगी, एक लहानसं बालक सुद्धा जर सुरक्षित नसेल तर महाराष्ट्र सरकार करतं काय? सुरक्षिततेचं नेमकं काय आहे त्यांचं धोरण? 1,500 रुपये देऊन तुम्ही जर अधिकृतरित्या मतदान विकत घेण्याचा जर काय तुमचा डाव आहे तर मी निश्चित सांगते तुम्हाला, हे असले धंदे करण्यापेक्षा आपल्या राज्यातल्या महिलांना सुरक्षित ठेवण्याचं काम करा. खरा भाऊ असेल आणि खरा लाडका भाऊ बनायचा असेल तर लाडकी बहीण योजना सोडून यांच्यासाठी सुरक्षिततेचं काहीतरी केलं पाहिजे. गृहमंत्री या ठिकाणी झोपलेले आहेत. आताच या ठिकाणी सर्वांची एकच बोंब आहे की गृहमंत्री कुठेही दिसत नाहीत. गृहमंत्री हे दिल्लीला गेलेत. मला असं वाटतं गृहमंत्र्यांकडे वेगळी जबाबदारी द्या, ज्यांनी दिल्लीमध्ये जाऊन त्यांचं संरक्षण करावं, त्यांच्या पक्षाचं संरक्षण करावं. इथल्या महिलांच्या संरक्षणासाठी आता आम्हाला खरा लाडका भाऊ हवा आहे. आणि या दृष्टिकोनात मी निश्चित सांगेन, जर महाराष्ट्रामध्ये लहान बाळांपासून ते तरुण महिलांपर्यंत ते लेडीज बाकीच्या गोष्टींमध्ये जर सुरक्षित नसेल तर आता मुलींनी शिकून घराबाहेर पडताना नेमकं करायचं काय, अशा पद्धतीमध्ये सावित्रीच्या लेकींची जर अवहेलना होत असेल तर आमची एकच मागणी आहे, या ठिकाणी आम्हाला नुसतं आरोपीला पकडलं, आरोपीचं असं केलं नको, तर त्या आरोपीला पकडून शिक्षा झाली पाहिजे आणि ती भर चौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमच्या महिलांची मागणी आहे. या महाराष्ट्रातलं सरकार म्हणजे ना कायद्याचा धाक ना जनतेचा चाप या अशाच प्रकारचं झालेलं आहे. आणि जोपर्यंत बदलापूरमध्ये जशी जनता आपल्याला स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःने स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरणार नाही, तोपर्यंत हे जे सरकार आहे ते झोपेतच सोंग करतंय, ते कधीच उठणार नाही. कारण जो खरंच झोपतो त्याला उठवता येतं, पण जो खरंच झोपेतच सोंग करतो त्याला उठवता नाही येत नाही.
आणि ते उठवण्याचं काम माझ्या बदलापूरमधील नागरिकांनी करून दाखवलेलं आहे. आज आपण जर बघितलं तर मला वाटतं उरण आणि आपली बदलापूरची जी घटना आहे, त्याच्यानंतर कलकत्त्याच्या ज्या घटना आहेत त्या घडल्यात, त्यांच्या चिताही अजून थंड झाल्या नाहीत. आणि तसं असताना आज बदलापूरमध्ये 2 चिमुरड्यांच्या वरती लैंगिक अत्याचार केले जातात. 12 तारखेला झालेल्या लैंगिक अत्याचारावरती काल कुठेतरी दखल घेतली जाते. दखल घेत असताना पण 12 तास सदर घटनेचा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोषारोप पत्र लावण्यासाठी लागतात. म्हणजे याच्यामध्ये कोणाचा किती कशा प्रकारचा दबाव आहे हे दिसून येतं. आज हे सगळं घडत असताना आज सकाळीच एक संभाजीनगर मध्ये बातमी आली, एक 16 वर्षाची मुलगी, इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेली, जिला 96% मार्क पडले होते, एक मेकॅनिकल पोरगा तो सातत्याने तिला त्रास देत होता. त्याच्या जाचाला, त्याच्या घृणास्पद त्रासाला कंटाळून तिने देखील आत्महत्या केलेली आहे. संभाजीनगर देखील तशाच प्रकारे आज पेटलेला आहे. मग अशा अवस्थेत हे झाल्यानंतर देखील त्यांनी गुन्हा नोंदवू नये म्हणून त्याच्या सोबत असलेले जे त्याचे मित्रमंडळी आहेत ते कुठेतरी सत्तेचा गैरवापर करून त्यांच्या घरातल्यांना धमकवण्याचं काम करत होते. तलवारी, कोयते, विळे घेऊन जाऊन त्या कुटुंबाला धमकावत होते संभाजीनगर मधल्या, की खबरदार, जर तुम्ही अशा प्रकारे आमच्या विरुद्ध तक्रार करायला जाल तर तुमचं काही खरं नाही. मग या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये जिथे स्त्रीच्या शिराला हात लावल्यानंतर त्याचे हात कलम केले जायचे, त्याचं शिरच्छेद व्हायचा, मला वाटतं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना या महाराष्ट्रात जन्म घेऊन अशाच प्रकारचा न्याय माझ्या या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना मिळवून द्यावा लागेल. कसले 1,500 रुपये देता हो तुम्ही? त्या 1,500पेक्षा माझ्या आया बहिणींना संरक्षण द्या. जिथे ती बहीणच सुरक्षित नाही, त्या बहिणीसोबत तिची भाची, तुमची जी भाची म्हणाल ती भाची देखील सुरक्षित नाही. माझी विनंती असेल या याच्यात की लवकरात लवकर एक कडक कायदा करून अशा प्रकारे असे वागणाऱ्या नराधमांना भर चौकात पब्लिकच्या हस्ते फाशी दिली पाहिजे. फाशी आणि फाशी हा एकमेव सजा अशा नराधमांना आहे. मला वाटतं पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र कुठेतरी संपत चाललाय किंवा हे सरकार संपवू मागतंय. अशा या सरकारचा आम्ही आज पनवेलकर म्हणून जाहीर निषेध करतो. निषेध, निषेध, निषेध. तर बोलायलाही होत नाही, कारण अनेक वेळा मोर्चा काढले, अनेक वेळा न्याय हक्कासाठी आम्ही तिथे याचना केली, यातना आता भोगतच आलेलो आम्ही, तरी कुठे काहीच फरक पडत नाही. म्हणून ज्याप्रमाणे सगळ्यांनी सांगितलं की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, कारण जर तुम्हाला न्याय देता येत नसेल तर त्या पदावर तुमचं राहण्याचा काही एक अधिकार नाहीये. आज चिमुरड्यांवर जो हे झालेला आहे, जीवांवर जो बलात्कार झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, त्या जीवांना माहिती नाही त्यांच्यासोबत काय झालेलं आहे. घरी जाऊन त्या आईला काहीतरी सांगतात आणि त्याच्यानंतर काहीतरी दुःख बघितल्यानंतर त्या आईला माहिती पडतं की असं असं झालेलं आहे. बरं आहे की तिच्या आईने जरा आवाज तरी उठवले. असे कित्येक केसेस आहेत ते जे आवाजही उठवत नाही. ती गेल्यानंतर त्यांना इतके वेळ बसवलं, FIR सुद्धा दर्ज केली नव्हती आणि त्याच्यानंतर एवढ्या वेळ बसून झाल्यानंतर जेव्हा जन आक्रोश दिसायला लागला तेव्हा त्यांचं FIR नोंदवली गेलं. खरं तर पोलीस प्रशासन असं का करते हे पण कळत नाही. पोलिसांना जी ड्युटी केली असते त्यांनी जे शब्दा खाल्लेल्या असतात त्याला जर कोणीतरी बंधन करत असेल, खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हे घडायला नाही पाहिजे. हे परत घडलं जात आहे. असं जर परत घडलं गेलं तर कदाचित अवस्था खूप बिकट होईल याच्या पुढे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी, शासनाने, सरकारने जर तुम्हाला सांभाळता येत नसेल तर सरळ पद सोडावी आणि राजीनामा द्यावा. बदलापूरमध्ये 2 दिवसापूर्वी घटना घडली, अशा घटनांमध्ये वाढ होत चाललेली आहे. 60% ह्या अशा घटना होतात आता. म्हणजे कुठेतरी आम्ही आंदोलन करतोय खरं, पण आंदोलन करून पुढे काय असा प्रश्न आम्हाला पडतो. आता ह्याला जबाबदार कोण? आपण म्हणतोय घटना वाढत चाललेल्या आहे, ह्याला आळा बसला पाहिजे, पण आळा बसवणारा कोण आहे? प्रशासन व्यवस्था काम करत नसेल तर काय उपयोग आहे? कुठेतरी गुन्हेगारपेक्षा जो गुन्हेगारीला फाशी देण्यापासून दिरंगाई घेतोय तो मोठा गुन्हेगार आहे असं म्हणेल. तर हा नराधम हे लोक मोठेपणे अजूनही फिरतायत. आता पण एवढे अत्याचार महिलांवर झालेले आहे. वारंवार प्रत्येक महिन्याला आपण ऐकतो, न्यूज अशी ऐकतोच आहे. निर्गुणपणे यांच्यावर अत्याचार होत आहेत. तरी पण हे नराधमांना काही कसली भीती नाही राहिलेली नाहीये. आणि जर अशा अत्याचारावर आपण जर आळा घातला नाही तर हे पुढेही वाढत जाणार आहे. पण प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था कडक करावी आणि अशा गुन्हेगारांना फाशी द्यावी, तरच ह्या प्रवृत्ती कमी होतील. अदरवाईज ह्या प्रवृत्ती बळावत जाणार आहे. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.